नमस्कार, मी राजेंद्र पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो। शेतकऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे, आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे। या संबंधीचा महाराष्ट्र शासनाचा जो जीआर आहे, शासन निर्णय आहे, तो आलेला आहे। नक्की हा शासन निर्णय काय आहे, कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे, अशी बरीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर चला डायरेक्टली आपण आता जो महाराष्ट्र शासनाचा जो जीआर आहे तो पाहूया। तर आता इथे पाहू शकता महाराष्ट्र शासनाचा याबाबतचा जो जीआर आहे तो तुमच्या समोर मी ओपन केलेला आहे। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबविण्याबाबत इथे पाहू शकता 25 जुलै 2024 चा हा जीआर आहे। प्रस्तावना आपल्याला दिलेली आहे ती थोडक्यात आपण पाहूया। महाराष्ट्र राज्यात मार्च 2024 अखेर 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत। सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो। एकूण ग्राहकांपैकी 16% कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% ऊर्जेचा वापर हा कृषी क्षेत्रासाठी होतोय। आता इथे पाहू शकता जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे। राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे, त्याकरता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे। सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे। म्हणजे जे राज्यात 7.5 HP पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करणार आहेत। आता इथे खाली पाहू शकता भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे, याची आपल्याला जाणीव आहे। मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलांमुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत। अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे। त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना मी आता घोषित करीत आहे। याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा म्हणजेच याद्वारे शेतकऱ्यांवर जे वीज बिल येणार आहे याचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले असून राज्यातील 44,03,000 शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल। याकरता 14,760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्यात येणार आहे। आता इथे खाली आल्यानंतर इथे पाहू शकता शासन निर्णय दिलेला आहे, थोडक्यात आपण तो पाहूया। भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे। मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलांमुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत। अशा अडचणीत आलेल्या राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना चालू करण्यात आलेली आहे, मान्यता देण्यात आलेली आहे। योजनेचा कालावधी इथे पाहू शकता, हे महत्त्वाचं आहे। योजनेचा कालावधी सदर योजना 5 वर्षासाठी एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे ही जी योजना आहे ही एप्रिल 2024 ते मार्च 2019 पर्यंत राबवण्यात येणार आहे। मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर, हे लक्षात ठेवायचं आहे, मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल। म्हणजे 3 वर्षाच्या कालावधीनंतर या योजनेचा आढावा घेऊन त्यामध्ये बदल देखील करण्यात येऊ शकतात। आता पात्रता, आता कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत ते इथे पाहूया। राज्यातील 7.5 HP पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील। म्हणजे राज्यातील जे 7.5 HP पर्यंत जे शेतीपंपाचा जे मंजूर भार असलेले जे शेतकरी आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात। ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे, बातमी आहे। जर तुम्हाला हा जो जीआर आहे हा वाचायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून तुम्ही हा जीआर पाहू शकता। व्हिडिओ आवडला, माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।